आज आपण महाराष्ट्रातील अत्यंत प्रमुख शहराविषयी माहिती पाहणार आहोत, ज्या शहराला शिक्षणाचे माहेरघर सुद्धा म्हणतात, ज्या शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा हा लाभलेला आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावन झालेली ही पुण्यभूमी, अर्थातच आपलं पुणे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पुणे या शहराविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि खास करून पुणे शहर आपण ड्रोनच्या साहाय्याने पाहणार आहोत। त्यासोबतच इथले मेट्रो स्टेशन आणि नव्याने बांधलेले पूल हे पाहणार आहोत। लाखो लोकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेलं पुणे शहर, या शहराबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, कोणताही वेळ न घालवता आपलं पुणे हे ड्रोनच्या साहाय्याने कसं दिसतं ते पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी सुमित भरत साळवे आणि सुमित ड्रोनाचार्य या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जे पुण्याचे मेट्रो स्टेशन आहे म्हणजे डेक्कन जिमखाना आणि मनपा, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज उद्यान, तर हे ड्रोनच्या साहाय्याने पाहणार आहे। आणि तो जो नव्याने ब्रिज बांधलाय म्हणजे तो एखाद्या वादकासारखं दिसतो, त्याबद्दल आपण ड्रोनने या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला तर मित्रांनो, हे पाहूया। मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी पुणे शहर हा एक जिल्हा आहे। या शहराला विद्येचे माहेरघर किंवा शिक्षणाचे माहेरघर असे सुद्धा आपण म्हणतो। सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या पूर्वेस आणि समुद्र सपाटीपासून 560 मीटर उंचीवर पुणे शहर हे वसलेलं आहे। पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असून तसेच शिक्षण, संस्कृती आणि मराठा साम्राज्याच्या वारशासाठी हे शहर प्रसिद्ध आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पुण्य झालेली ही पुण्यनगरी आज लाखो करोडो लोकांची कर्मभूमी आहे। पुणे हे शहर आजच्या काळामध्ये अत्याधुनिक बनलेलं आहे। इंग्लिशमध्ये म्हटलं तर हायटेक असा त्याचा अर्थ होतो। वाढत्या लोकसंख्येमुळे व प्रवास सुखदायी व आनंददायी होण्यासाठी पुणे शहरामध्ये मेट्रो हा प्रकल्प उभारण्यात आला व आज हजारो लोक मेट्रोचा हा वापर करत आहे व त्याचा लाभ घेत आहे। आजच्या काळामध्ये आपण जगाच्या पाठीवर कुठे सुद्धा गेलो तर तिथल्या प्रमुख शहरामध्ये ट्रॅफिकचा हा विषय खूप चिंताजनक आहे। आपल्याला जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर इथे रस्ते आहेत, पण आज तेच रस्ते आपल्याला अपुरे पडू लागलेत। त्यामुळे मेट्रो हा पर्याय आपल्याला खूप लाभदायक आहे। आजच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये जी लोक काम करत असतील आणि त्यांच्या कंपनीच्या भागामध्ये जर मेट्रो असेल तर त्यांच्यासाठी ही मेट्रो एक वरदानच आहे, कारण की मेट्रोला कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिक हे लागत नाही। पुणेकरांचा वेळ ही मेट्रो वाचवते आणि पैसे देखील। पुणे हे शहर जेवढं सुंदर सकाळी दिसतं त्यापेक्षाही जास्त सुंदर हे सायंकाळी होतं। पुणे या शहराला पुणे हे नाव कसं पडलं ते आपण पाहूया। इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये पुण्याला पुण्यक असं नाव होतं। त्यानंतर इसवी सनाच्या 11व्या शतकामध्ये पुण्याला कसबे पुणे किंवा पुनवडी या नावाने पुण्याला ओळखू जाऊ लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या शहराला पुणे असं नाव देण्यात आलं। भारतातील सर्वात मोठे शहरांपैकी पुण्याचा क्रमांक हा 7वा आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहरांपैकी दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर हे आहे। पुणे शहराला मुख्यतः 4 नद्या या लाभलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली आहे इंद्रायणी, पवना आणि मुळा मोठा। या 4 नद्या पुण्याच्या मुख्य नद्या आहेत। यापैकी मुळा मोठा या नद्यांच्या संगमावरती पुणे शहर हे वसलेलं आहे।
मित्रांनो, पुण्यामध्ये अनेक गोष्टी या प्रसिद्ध आहेत, पण सर्वात प्रसिद्ध म्हणजे इथला गणेशोत्सव. 7 समुद्र पार असलेली लोक सुद्धा पुण्यातला गणेशोत्सव हा पाहण्यासाठी येतात. पुण्याचे मानाचे 5 गणपती आहेत. त्यापैकी पहिला आहे कसबा गणपती, दुसरा आहे तांबडी जोगेश्वरी आणि तिसरा आहे गुरुजी तालीम. त्यानंतर चौथा आहे तुळशीबाग गणपती आणि 5वा आहे केसरीवाडा गणपती. त्यासोबतच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर हे सुद्धा जगप्रसिद्धच आहे. पुणे या शहरामध्येच पहिला गणेशोत्सव हा साजरा करण्यात आला. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज उद्यान या मेट्रो स्टेशनला जोडणारा हा वीणा या वादकाच्या सारखा हा ब्रिज तुम्हाला दिसला असेल. सर्व पर्यटकांचं लक्ष हा वेधून घेत आहे. रात्री झाले की या पुलावर लाईट्स या लावल्या जातात व रात्रीच्या काळोखामध्ये हा पूल आणखी सुंदर दिसतो. पुणे शहरामध्ये IT सेक्टर हे खूप मोठ्याने वाढत चाललेलं आहे. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे ज्या कंपन्या सॉफ्टवेअर या बनवतात. IT सेक्टर तसेच ऑटोमोबाईल हे क्षेत्र सुद्धा पुण्यामध्ये झपाट्याने वाढत चाललेलं आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की पुणे दुपारचे 1 ते 4 अत्यंत शांत असतं, कारण की पुणेकरांची ही वेळ विश्रांतीची वेळ असते. पुणेकर या वेळेस झोपतात, पण आत्ताच्या काळामध्ये असं काहीच होताना आपल्याला दिसत नाहीये, कारण की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांकडे झोपण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये. मुश्किलीने 3 ते 4 तास झोप आपल्याला मिळते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी पुण्याचा थोडासा भाग हा ड्रोनच्या साह्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खास करून पुणे शहर हे रात्री कसं दिसतं ते दाखवलेलं आहे. होप सो तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण मेट्रो स्टेशन हे ड्रोनच्या साहाय्याने तुम्हाला दाखवलेले आहेत आणि त्याबद्दल माहितीसुद्धा सांगितलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सुमित ड्रोनाचार्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.